श्रीनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1361/2024 भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 5 कडून सुरू असताना दिनांक 25/7/2024 रोजी गुन्हे शाखा घटक 5 वागडे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळालेल्या बातमीवरून सदरचा गुन्हा करणारा आरोपित नामे राजू शेख हा काही चोरीचे सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी कामगार नाका वागडे इस्टेट ठाणे येथे येणार आहे, अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तुषार माने व पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली राहणार जनता सेवक सोसायटी मोरी रोड मुंबई मूळ राहणार कांथाना बाजार ठाणा विशाळगड जिल्हा सोनामोरा माने या सगळ्यांच्या इन्फॉर्मेशन वरती आणि टेक्निकल अनालिसिस वरती तो मुंबईमध्ये जोगेश्वरीला त्या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली ती आहे. हा राहणारा त्रिपुराचा आहे. त्याचं नाव आहे राजू मोहम्मद जेनल शेख उर्फ बंगाली, वय वर्ष 41, आणि हा बाय फ्लाईट इकडे यायचा, घरफोडी करायचा आणि बाय फ्लाईट तो त्रिपुराला जायचा, असं त्याचं मोडस आहे. जोगेश्वरीला तो एक गटारवरती ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खाली तो राहायचा आणि अशा प्रकारचं त्याचं मोडस आहे जेणेकरून त्याची आयडेंटिटी लपून राहील. अतिशय चांगली कामगिरी करून युनिट 5 ने याला ताब्यात घेतलं. याच्यानंतर जवळजवळ 7 गुन्हे उघडकीस आलेले आहेत घरफोडीचे. श्रीनगर पोलीस स्टेशन, कापूरबावडी पोलीस स्टेशन इकडचे गुन्हे आहेत आणि या जो आरोपी आहे याच्यावरती पहिले जो 11 गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तो पकडला गेलेला होता पाठीमाग. हे गुन्हे आहेत सांताक्रूजचे 4 आहेत, DN नगर भाईंदरचे 2 आहेत आणि वलसाड ग्रामीण मध्ये असे एकूण 11 गुन्हे त्याच्यावरती दाखल होते. त्याच्यामध्ये तो अरेस्ट होता. त्याच्यातून सुटल्यानंतर पुन्हा आता तो या गुन्ह्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे. हे गुन्हे त्याने केलेले अगरतळा त्रिपुरा या श्रीनगर वागडे इस्टेट ठाणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण 1,13,100 रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तपासामध्ये त्याच्याकडून श्रीनगर व कापूरबावडी पोलीस स्टेशन मधील अधिक 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी विरुद्ध गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, गुन्हे शाखा घटक 5 ठाणे हे करीत आहेत. लक्ष्मीनारायण वनम यांचा रिपोर्ट, बुलंद पोलीस टाइम्स ठाणे.